Hello students, in last video we have seen about the SN2 mechanism. Before that we have seen about the SN1 mechanism and the salient features of both SN1 and SN2 mechanism. Now here we are going to discuss about the factors influencing the SN1 and SN2 mechanism. Like if there is a reaction, then these factors will decide that whether the reaction will follow the SN1 route or whether it will follow the SN2 route. So first factor that influence this is nature of substrate. Second one is nucleophilicity of reagent, and third one is the solvent polarity. First one is about the nature of substrate. Means what kind of substrate is actually present there. Whether the substrate is primary alkyl halide, whether it is secondary or whether it's tertiary. Second is nucleophilicity of reagent. Nucleophilicity means the nucleophilic power of that nucleophile, whether that nucleophile is more powerful or whether it is less powerful. More powerful जर nucleophile असेल तर तो SN1 रूट फॉलो करेल. मोर पॉवरफुल न्यूक्लियोफाइल असेल तर तो SN2 रूट फॉलो करेल. नेमकं काय हे कोण डिसाइड करेल? दॅट न्यूक्लियोफिलिसिटी. थर्ड इज द सॉल्व्हंट पोलॅरिटी. जो सॉल्व्हंट आपण यूज करतो त्याची पोलॅरिटी काय आहे तो पण काय करते? रेट डिफाइन करते ऑफ दॅट रिएक्शन. फर्स्ट फॅक्टर जो आहे तो आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. हा आपण इथे डिटेलमध्ये स्टडी करूया. बघा, इन केस ऑफ SN2 सगळ्यांना माहिती आहे की सपोज आपल्याकडे आहे प्रायमरी अल्किल हलाइड. SN2 सेकंड ऑर्डर रिएक्शन वन स्टेप मेकॅनिझम आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की ह्यामध्ये काय फॉर्म होते तर पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट. आता ही पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट जी आहे ती इथे दिसून राहिली सर्वांना. ही कशी? बघा, हा कार्बन त्याला अटॅच आहे 3 हायड्रोजन प्लस ह्या पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होतं की हा जो ब्रोमीन आहे तो पार्शियली अटॅच आहे कार्बनला प्लस हा हायड्रोक्साईड पण पार्शियली अटॅच आहे. हे इथून कम्प्लिटली रिमूव्ह झालेले आहेत का? नाही. सो त्यामुळे काय होऊन राहिलं की इथे काय झाली, एक प्रकारे क्राउड निर्माण झाला ह्या हायड्रोक्सिल ग्रुपचा आणि ह्या ब्रोमीन ग्रुपचा. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इथे जो बल्कीनेस आहे किंवा क्राउडनेस आहे पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेटमुळे तो कसा आहे इथे जास्त आहे. Hence we can say that in SN2 mechanism it is favored the primary halides or favored in primary halides. आता याच्याच ऐवजी जर सपोज मी इथे टर्शरी अल्किल हलाइड घेतला. टर्शरी अल्किल हलाइड म्हणजे ह्या प्रकारे आता याची इथे ट्रान्झिशन स्टेट कशी तयार होईल इथेच मी तयार करते. तुम्ही अशी वेगळी तयार करायची की इथे हा कार्बन, त्याची इथे हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, पुन्हा इथे कार्बन अटॅच आहे त्याचे हायड्रोजन 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 प्लस इथे पण कार्बन आणि बघा, जर सपोज टर्शरी अल्किल हलाइड घेतला तर आधीच पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेटमुळे तिथे काय होते क्राउड. पण टर्शरी अल्किल हलाइडमुळे तो जो क्राउड आहे तो कसा होतो तिथे वाढतो. बल्कीनेस काय होते तिथे वाढतं आणि त्यामुळे रिपल्शन पण तिथे क्रिएट होतं. म्हणजेच काय की जर टर्शरी अल्किल हलाइड असेल तर ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे ती इथे प्रिफरेबल आहे का? नाही. बट ते जर प्रायमरी अल्किल हलाइड असेल तर ही पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट आपण इथे काय करू शकतो? प्रिफरेबल आहे असं म्हणू शकतो. कारण की क्राउड काय असतो तिथे कमी असतो. बरोबर. आता इथे हे आपण हा क्राउड काय करू राहिलो? नष्ट. नष्ट इन द सेन्स की मी दाखवत आहे तुम्हाला इन केस ऑफ प्रायमरी प्रिव्हियस. बघा, म्हणूनच आपण म्हणतो की इन SN2 द SN2 मेकॅनिझम फेवर्ड इन प्रायमरी हलाइड्स. आता जर सपोज इन केस ऑफ SN1 SN1 मेकॅनिझम मध्ये काय होतं तर ही वन स्टेप रिएक्शन आहे की टू स्टेप? तर इट इज टू स्टेप प्लस इथे काय तयार होते तर कार्बोकेटायन इंटरमिजिएट इथे तयार होतो. वन स्टेप किंवा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. म्हणजेच काय की
ह्याच्या स्लो स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल जो आहे त्याचा काही पार्ट असतो का? नाही. म्हणजे ऑलरेडी त्याची एक तिथे क्राऊड पण तिथे प्रेझेंट नाही आहे. मी जर टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, प्लस हा न्यूक्लिओफाईल आहे, तर काय होते, SN1 मेकॅनिझम जर असेल तर पहिली स्टेप इथे काय आहे, तर धिस रिमूव्हल ऑफ धिस ब्रोमिन होते इथनं, आणि मग इथे काय तयार होतं, तर कार्बोकटायन इंटरमिजिएट. ह्या कार्बोकटायन इंटरमिजिएटची जी जॉमेट्री आहे ती कशी आहे, तर इट इज प्लेनार जॉमेट्री. बरोबर. ही प्लेनार जॉमेट्री कशी आहे, एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे की ह्या दोन ग्रुपमध्ये व्यवस्थित अँगल असल्यामुळे ह्यांचं रिपल्शन होत नाही, ह्यांचं रिपल्शन होत नाही, किंवा ह्यांचं पण होत नाही, आणि एकतर क्राऊड पण कमी, म्हणजे की हे बल्कियल अल्किल ग्रुप जरी इथे प्रेझेंट आहेत तरी पण त्यांचा एकमेकांना काही त्रास आहे का तिथे, तर नाही. कार्बोकटायन इंटरमिजिएट हे अल्किल हॅलाइड्स इथे ह्या प्लेनार जॉमेट्रीमुळे काय झाले, इझिली तिथे ते अकोमोडेट झाले. म्हणजेच काय की ह्या प्लेनार जॉमेट्रीमुळे इथे कसल्याही प्रकारचा क्राऊड तयार होत नाही आहे, ते इझिली तिथे काय झाले, व्यवस्थित ऍडजस्ट झालेले आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की SN1 जर सपोज टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर कुठल्या रूटनी तो जाईल, तर तो जातो SN1 मेकॅनिझम. याचा आणखी एक रिझन असं आहे की इथे कार्बोकटायन इंटरमिजिएट तयार होतो, आणि हा जो कार्बोकटायन इंटरमिजिएट आहे तो स्टेबल असायला पाहिजे. मग त्याची स्टॅबिलिटी कशाने वाढते, तर पहिला असतो इंडक्टिव्ह इफेक्ट, ह्या कार्बोकटायनची स्टॅबिलिटी, आणि दुसरा असतो हायपर कॉन्जुगेशन. हा जो अल्किल ग्रुप किंवा हे जे अल्किल ग्रुप्स आहे हे इथे काय म्हणून काय काम करतात, तर इलेक्ट्रॉन डोनर म्हणून. द पॉझिटिव्ह ग्रुप आहे, ऑब्व्हियसली जर त्याच्या भोवती जर निगेटिव्ह एन्व्हायरमेंट जर असेल तर तो काय राहतो, तिथे स्टेबल राहतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि हे अल्किल ग्रुप तिथे काय म्हणून काम करत आहे, तर इलेक्ट्रॉन डोनर म्हणून. हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे अल्किल ग्रुपचा त्यालाच आपण म्हणतो प्लस आय इफेक्ट, डोनर असल्यामुळे, आणि प्लस ह्या अल्फा कार्बनचं तिथे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट, ह्यामुळे हा कार्बोकटायन काय होतो, तिथे स्टेबल. इथे जर हायड्रोजन प्रेझेंट असता इन्स्टेड ऑफ धिस अल्किल ग्रुप, तर हा इथे ॲज अ डोनर म्हणून काम करू शकला असता का, तर नाही. म्हणजेच काय, ह्या कार्बोकटायन स्टॅबिलिटीमध्ये ह्या हायड्रोजनचा काही पार्ट आहे का, तर नाही. बट अल्किल ग्रुपचा तिथे काय आहे, पार्ट आहे. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की टर्शरी अल्किल हॅलाइड्स जे आहे ते कुठल्या वेनी जातात, तर SN1 मेकॅनिझम ते फॉलो करतात. सो इन शॉर्ट डायग्रॅमॅटिकली आपण, आणि जर सपोज सेकंडरी अल्किल हॅलाइड्स असतील तर ते कुठला रूट फॉलो करतात, तर ते डिपेंड करतं रिॲक्शन कंडिशन्सवरती, की रिॲक्शन कंडिशन्स कशा आहेत, तिथे यूज झालेलं सॉल्व्हंट कसं आहे, प्लस न्यूक्लिओफाईल कसं आहे, ह्या सर्व गोष्टी तिथे मॅटर करतात. आणि मग डिसाईड होतं म्हटल्यापेक्षा की ती रिॲक्शन होते SN1 किंवा SN2 नी. SN1 पण जाऊ शकते आणि SN2 पण. ते कशावरती डिपेंड करतं, तर ते रिॲक्शन मीडियमवरती किंवा रिॲक्शन कंडिशनवरती इन केस ऑफ सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. सो डायग्रॅमॅटिकली आपल्याला असं म्हणता येईल, बरोबर. सपोज अल्किल हॅलाइड, मग कुठल्या प्रकारचे, तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. SN1 मेकॅनिझम, SN1 काय फेवरेबल आहे त्याच्यासाठी, टर्शरी अल्किल हॅलाइड्स, किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड्ससाठी कुठला रूट फेवरेबल आहे, तर SN1 मेकॅनिझमचा. म्हणजे रिॲक्शन अशी इकडे काय होत चालली, ही वाढत चालली, टर्शरीकडे वाढत जात आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार, SN1 रेट इन्क्रीजेस. सपोज जर प्रायमरी अल्किल हॅलाइड असेल तर SN1 मेकॅनिझम झालं तर त्याचा रेट चांगला असेल का, नाही.
सेकंडरीमध्ये आपण सांगू शकत नाही, इट विल डिपेंड ऑन द रिएक्शन मीडियम. पण टर्शरीमध्ये जर ती रिएक्शन SN1 नी झाली तर त्याचा रेट कसा असेल, अगदी चांगला किंवा फास्टर रेट असेल. आणि आता रेट ह्या साईडने वाढून राहिलेला आहे. टर्शरी सेकंडरी, टर्शरी कमी, सेकंडरी डिपेंड्स ऑन द रिएक्शन मीडियम अँड द कंडिशन. प्रायमरीमध्ये तो सर्वात जास्त. ही केस कोणामध्ये होते तर SN2 रेट इन्क्रीजेस. म्हणजे की प्रायमरी अल्किल हॅलाइड्स असेल तर मेकॅनिझम जर SN2 ने झालं तर रेट कसा असेल त्याचा चांगला, किंवा ती रिएक्शन फास्ट तिथे परफॉर्म होतं. सो दिस इज अबाउट द नेचर ऑफ सबस्ट्रेट. सेकंड फॅक्टर आहे न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट. न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट म्हणजे काय? नवीन शब्द आहे न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट. म्हणजे जो न्यूक्लिओफाइल आहे त्याची न्यूक्लिओफिलिक पॉवर. आता न्यूक्लिओफिलिक पॉवर म्हणजे काय तर सिंपली or it can be expressed, nucleophilic power or the character expressed in terms of its electron releasing capacity. जर एखादा न्यूक्लिओफाइल आहे आणि त्याची जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग कॅपॅसिटी जास्त असेल किंवा बेटर असेल तर आपण म्हणू शकतो की तो जो न्यूक्लिओफाइल आहे तो पॉवरफुल न्यूक्लिओफाइल आहे. जर एखादा न्यूक्लिओफाइल आहे आणि त्याची इलेक्ट्रॉन रिलीजिंग कॅपॅसिटी जर कमी असेल तर म्हणता येईल की तो न्यूक्लिओफाइल हा कसा आहे, लेस पॉवरफुल न्यूक्लिओफाइल आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे सगळ्यांनी आय होप नोट डाऊन केलं असेल. Now see, if in a reaction nucleophile is more powerful, then it will attack on substrate and then there will be formation of penta coordinate transition state. And penta coordination transition state, it means that it will favor that SN2 mechanism. CH3Br प्लस आहे हा न्यूक्लिओफाइल और मी इथे न्यूक्लिओफाइल म्हणून घेते N. हा असा न्यूक्लिओफाइल आहे, कन्सिडर हा असा न्यूक्लिओफाइल आहे की ज्याची न्यूक्लिओफिलिक पॉवर कशी आहे, जास्त आहे. सो हा काय करणार, ह्या कार्बनवरती अटॅक करेल आणि इथनं हा ब्रोमीन निघण्याची प्रोसेस सुरू होऊन जाईल. म्हणजेच की आपल्याला इथे काय मिळणार आहे तर पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट. बरोबर, हा न्यूक्लिओफाइल आणि इथनं हा ब्रोमीन, अशी पेंटा कोऑर्डिनेट. मला माहिती इथे चार्जेस वगैरे द्यायचे राहिलेले आहे, मी जस्ट समजून सांगत आहे. सो इथे काय होते, ही पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट तयार झाली. कधी होते हे सर्व काही, जर हा न्यूक्लिओफाइल कसा असतो, जर हा न्यूक्लिओफाइल जर पॉवरफुल असेल तर. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की इथे कुठला मेकॅनिझम येतं तर SN2. पहा इथे काय आहे तर 2 आहे रिएक्शन ऑर्डर. बरोबर, 2 म्हणजेच काय होते की याचा जो रिएक्शन रेट आहे तो कशावरती डिपेंड आहे तर या सबस्ट्रेट अल्किल हॅलाइड वरती, प्लस तिथे कुठला न्यूक्लिओफाइल प्रेझेंट आहे तो. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ रिएजंट इथे मॅटर करतं. जर न्यूक्लिओफाइल जर स्ट्रॉंग असेल किंवा पॉवरफुल असेल तर मेकॅनिझम कुठला फॉलो होणार तर SN2. आणि तेच जर न्यूक्लिओफाइल जर वीक असेल किंवा तो जर लेस पॉवरफुल असेल तर हा जो न्यूक्लिओफाइल आहे तो आधी ह्या कार्बनवरती अटॅक करू शकेल का, नाही.
तो कशाची वाट बघेल, आधी हा इथून ब्रोमीन निघून जाण्याची. ब्रोमीन इथून निघून गेल्यानंतर तिथे तो वाट बघेल कार्बोकॅटायन तयार होण्याची, आणि जेव्हा तिथे कार्बोकॅटायन तयार होईल तेव्हाच तो न्यूक्लियोफाईल काय करेल, त्या कार्बोकॅटायन वरती अटॅक करेल. म्हणजेच काय की तो न्यूक्लियोफाईल कसा आहे, तिथे वीक आहे. सो जर न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ त्या न्यूक्लियोफाईलची जर कमी असेल तर आपण म्हणू शकतो की मग तिथे मेकॅनिझम कुठलं होणार, तर SN1 मेकॅनिझम. ठीक आहे. दिस इज अबाउट दी न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ रिएजंट. थर्ड फॅक्टर जो आहे तो आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. पहिले तर सर्वात आपल्याला माहिती पाहिजे सॉल्व्हंट काय असतं, त्यानंतर आपण बाकीचं पाहू शकतो. सो पहिला कन्सेप्ट आहे सॉल्व्हंट म्हणजे काय. सो अ सॉल्व्हंट इज अ लिक्विड that serves as the medium for the reaction. सॉल्व्हंट म्हणजे काय आहे, तर आता कुठली पण रिएक्शन होण्यासाठी बरोबर काय पाहिजे असते आपल्याला, सॉल्व्हंट पाहिजे. म्हणजे की आता चहा करायचा आहे, चहामध्ये तुम्ही जर गंज घेतला, गंजामध्ये साखर टाकली आणि पत्ती टाकली तर रिएक्शन होते का, काही नाही होत बरोबर. ती रिएक्शन होण्यासाठी तिथे मीडियम काय पाहिजे, एकतर वॉटर पाहिजे किंवा मग दूध पाहिजे, तरच ते त्याच्यामध्ये काय होतील, डिझॉल्व्ह होतील आणि मग नंतर साखर आणि पत्ती विरघळून आपल्याला छान असा चहा मिळेल. बट जर तिथे जर ते प्रेझेंटच नसेल तर ती रिॲक्शन म्हणजे शुगरची रिॲक्शन आणि ते टीची रिॲक्शन होऊ शकते का, नाही. अशा प्रकारे सॉल्व्हंट्स कुठल्या पण रिॲक्शनमध्ये सॉल्व्हंटचा रोल हा फार इम्पॉर्टंट असतो. सो सॉल्व्हंट इज अ लिक्विड दॅट सर्व्स ॲज द मीडियम. सॉल्व्हंट म्हणजे काय आहे, तर ते रिॲक्शन होण्यासाठीचं मीडियम. मीडियम नसेल तर रिॲक्शन पॉसिबल नाही. म्हणजे ते जे रिॲक्टंट्स आहेत ते डिझॉल्व्ह जे आहे ते कशामध्ये होतात, तर त्या सॉल्व्हंटमध्ये होतात. मग असे हे सॉल्व्हंट काय असतात, सॉल्व्हंट काही असतात पोलार सॉल्व्हंट्स, पोलर सॉल्व्हंट, काही असतात नॉन पोलर सॉल्व्हंट. सगळ्यांना माहिती असेल लाईक डिझॉल्व्ह लाईक, व माहिती नसेल तर लक्षात ठेवून घ्या. एक टर्म आहे केमिस्ट्रीमध्ये दॅट इज लाईक डिझॉल्व्ह लाईक. याचा अर्थ काय होतो की सपोज जर सॉल्व्हंट जर हा पोलर असेल तर ह्या पोलर सॉल्व्हंटमध्ये पोलर मॉलिक्युल्स डिझॉल्व्ह होण्यासाठी इझी असतात किंवा ते त्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. जर सॉल्व्हंट हा नॉन पोलर असेल तर त्यामध्ये काय डिझॉल्व्ह होते, तर नॉन पोलर मॉलिक्युल्स. आता पोलर सॉल्व्हंट म्हणजे काय होते, तर असा सॉल्व्हंट ज्यामध्ये प्रेझेंट असतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असलेले बॉन्ड, म्हणजेच आपण काय म्हणतो पोलर बॉन्ड, बरोबर ना. आता समजा एक आहे हायड्रोजन आणि एक आहे क्लोरीन. आता या हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्यामध्ये काय आहे, फरक आहे. म्हणूनच आपण मग काय म्हणतो की हे जे हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो कसा आहे, तर पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. मग तसंच ह्या सॉल्व्हंटचं पण तसंच आहे. सपोज की एक युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे वॉटर H2O बरोबर. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि या हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी यामध्ये काय आहे, बराच फरक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की इथे काय प्रेझेंट आहे, डायपोल मुवमेंट प्रेझेंट आहे. सो अशा प्रकारच्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणतो, पोलर सॉल्व्हंट. जर समजा सपोज फॉर एक्झाम्पल इथे जर हायड्रोजनच प्रेझेंट असता तर काही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आला असता का, इथे नाही. कसं असतं की हा वॉटर आहे HOH, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्समुळे काय होते, याच्यावरती कुठला चार्ज येतो, पार्शियल निगेटिव्ह, आणि ह्या हायड्रोजनवरती कारण की ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून इथे प्रेझेंट असलेले इलेक्ट्रॉन्स जास्त कोण खेचते स्वतःकडे, हा ऑक्सिजन. म्हणून याच्यावरती कुठला चार्ज येतो, पार्शियल निगेटिव्ह. हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असल्यामुळे याच्यावरती कुठला चार्ज येतो, पार्शियल पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हा काय बनतो, पोलर. आणि वॉटर असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, पोलर सॉल्व्हंट, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्समुळे.
नॉन पोलर सॉल्व्हेंट म्हणजे काय होणार की सपोज एक नॉन पोलर सॉल्व्हेंटचं एक्झाम्पल आहे बेन्झीन. त्याचा फॉर्म्युला काय आहे, मॉलिक्युलर C6H6, बरोबर. बेन्झीन मध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स आहे, पण तो जो डिफरन्स आहे तो इतका पण नाही की ह्या कार्बन आणि हायड्रोजन वरती पार्शियल चार्जेस तयार होतील. म्हणून मग अशा प्रकारच्या सॉल्व्हेंटला आपण काय म्हणतो, नॉन पोलर सॉल्व्हेंट. आणखी आहे ए, ते म्हणजे प्रोटिक सॉल्व्हेंट आणि अप्रोटिक सॉल्व्हेंट. पोलर सॉल्व्हेंट, नॉन पोलर सॉल्व्हेंट समजले. आता नंतरचा पार्ट आहे प्रोटिक सॉल्व्हेंट आणि अप्रोटिक सॉल्व्हेंट. यानंतरच तुम्हाला कळेल की जो पार्ट आहे आपला पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हेंट. Protic solvent and aprotic solvent. सिंपल लँग्वेज मध्ये समजून घ्या की सपोज असा कुठला पण सॉल्व्हेंट आहे ज्यामध्ये ऑक्सिजन हायड्रोजन किंवा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे, तर आपण म्हणू शकतो की तो सॉल्व्हेंट कसा आहे, तर प्रोटिक सॉल्व्हेंट आहे. या अप्रोटिक सॉल्व्हेंट मध्ये हायड्रोजन प्रेझेंट राहू शकतो, बट तो हायड्रोजन ऑक्सिजन किंवा नायट्रोजन सोबत नसेल. म्हणजेच की पुन्हा एक्झाम्पल येते तिथे बेन्झीनचंच C6H6, बरोबर. हा प्रोटिक सॉल्व्हेंटचं एक्झाम्पल पहिलं आहे वॉटर, दॅट इज H2O, आणि NH बॉन्ड कशामध्ये प्रेझेंट असतो, तर फॉर एक्झाम्पल अमोनिया, बरोबर, NH3. बघा इथे काय आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड, नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड. म्हणजेच काय आहे की इथला जो हा हायड्रोजन आहे याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कसा असतो, जास्त असतो, ज्याच्यामुळे काय होतं की इथे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि इथे असतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथे पण तसंच पार्शियल निगेटिव्ह, इथे पार्शियल पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. ह्यामुळे काय होतं की हा जो हायड्रोजन आहे तो कशासाठी कॅपेबल असतो, तर हायड्रोजन बॉन्डिंगसाठी. हा हायड्रोजन काय तयार करू शकतो तिथे, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे ही हायड्रोजन बॉन्डिंग कशासाठी इम्पॉर्टंट असते, तर फॉर दी सॉल्व्हेशन ऑफ दी अनायन्स, फॉर सॉल्व्हेशन ऑफ अनायन्स. पहा काय काय सांगितलं मी आतापर्यंत. प्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे काय होते, असे सॉल्व्हेंट ज्यामध्ये काय प्रेझेंट असतात, ऑक्सिजन हायड्रोजन, नायट्रोजन हायड्रोजन किंवा हायड्रोजन प्रेझेंट असणं कंपल्सरी आहे, ऑब्व्हियसली प्रोटिक नावातच आहे. अप्रोटिक मध्ये हायड्रोजन असेल, पण तो जो हायड्रोजन आहे तो ऑक्सिजन किंवा नायट्रोजन सोबत कनेक्टेड असेल का, नाही. असे जर हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड जर असतील तर त्याचा काय उपयोग होतो, तर हा हायड्रोजन जो आहे तो कशासाठी हेल्प करतो, तर हायड्रोजन बॉन्डिंगसाठी. आणि हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे काय फायदा होतो, तर सॉल्व्हेशन ऑफ दी अनायन्स. आता वळूया आपल्या मेन टॉपिककडे, दॅट इज सॉल्व्हंट पोलॅरिटी. म्हणजे आता हे एवढं सगळं काही जे बेसिक सांगितलं ते कशासाठी, म्हणजे आपल्याला आता इथे काय ठरवायचं आहे की जर सपोज सॉल्व्हंट हा पोलर असेल किंवा तो पोलर प्रोटिक असेल तर SN1 होईल की SN2 होईल. सॉल्व्हेंट हा नॉन पोलर असेल तर कुठला मेकॅनिझम फेवर करेल, SN1 फेवर करेल की SN2 फेवर करेल, हे आपल्याला बघायचं आहे. स्पेशली इन केस ऑफ, मी सांगते तुम्हाला, इन केस ऑफ SN1.
SN1 मध्ये काय होतं तर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट फॉर्म होतो. बरोबर. आता कसं, एक रिएक्शन आहे, त्या रिएक्शन मध्ये ती रिएक्शन कशाने फॉलो होऊन राहिली तर कार्बोकॅटायन इंटरमिजिएटने फॉलो, म्हणजेच की मेकॅनिझम कुठला SN1. मी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म करून दाखवते. कार्बोकॅटायन इथे अल्किल ग्रुप दाखवत आहे, कारण की आपण आत्ताच पाहिलं की कार्बोकॅटायन हे या अल्किल ग्रुप्सने काय होतो, स्टेबल होतो, म्हणून अल्किल ग्रुप दाखवले इनस्टेड ऑफ दी हायड्रोजन. आणि इथे जो रिएक्शन मीडियम किंवा मी जो सॉल्व्हंट यूज करत आहे तो कुठला आहे तर वॉटर. मग वॉटर काय करतो की पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हायड्रोजन वरती डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह, आणि इथे पण ऑक्सिजन डेल निगेटिव्ह, हायड्रोजन डेल पॉझिटिव्ह. बघा, कार्बोकॅटायन तयार होतं हे तर माहितीच आहे, आणि हे सगळं काही एका रिएक्शन मीडियम मध्ये होऊन राहिलेलं आहे. बरोबर, एक असं भांडं असेल, त्यामध्ये पाणी असेल, पाण्यामध्ये ही सर्व रिएक्शन काय होऊन राहिली, फॉलो होऊन राहिली. मग हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते काय करतात, ह्या कार्बोकॅटायन सोबत काय तयार होऊन राहिलं इथे, बॉन्डिंग. याला काय म्हणत असतात ऍक्च्युली, दिस इज द प्रोसेस ऑफ सॉल्वेशन. आणखी एक गोष्ट अशी होती की हा जो हायड्रोजन ज्याच्यावरती डेल पॉझिटिव्ह किंवा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह असल्यामुळे मला सांगा तो कोणासोबत बॉन्ड, तिथे हायड्रोजन बॉन्ड कोणासोबत तयार करणार, तो ऑब्व्हियसली तिथे जो ब्रोमीन किंवा कुठला पण हॅलोजन तिथून जो तयार करतो तिथे हायड्रोजन बॉन्ड तयार करतो, म्हणजे एक्स निगेटिव्ह. याला काय म्हणतो आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ही जी प्रोसेस आहे कशाची तर हा अनायन आहे, या अनायनच्या भोवती असे वेगवेगळे काय येतात तिथे, हा पण काय येतात तिथे हायड्रोजन पॉझिटिव्ह येतात, बरोबर ना. आणि ह्या ज्या प्रोसेसला आहे, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सॉल्वेशनची प्रोसेस. आता यांनी होऊन काय राहिलं तर हा एक्स निगेटिव्ह या हायड्रोजन सोबत बॉन्ड झाल्यामुळे इथे काय होऊन राहिला, तो एक प्रकारे स्टेबल होऊन राहिला. म्हणजे काय की हा एक्स निगेटिव्ह पुन्हा या कार्बोकॅटायनवर येऊन बॉन्ड तयार करू शकतो का, नाही, कारण की तो ऑलरेडी इकडे काय झाला, एंगेज झाला. बरोबर आहे, म्हणजे की आता हा जो कार्बोकॅटायन आहे तो कम्प्लिटली काय आहे, फ्री आहे. कशासाठी, आता इथे येऊन एक कुठला पण न्यूक्लिओफाईल काय करू शकतो, अटॅक करू शकतो. म्हणजे जो न्यूक्लिओफाईल आहे तो इथे काय राहतो, कम्प्लिटली फ्री राहतो. इथे रिव्हर्स रिॲक्शन होण्याचे प्रोबॅबिलिटी कमी होते. कशाने कमी होते, जर आपण पोलर प्रोटिक सॉल्व्हंट घेतला तर. म्हणूनच असं म्हणतात की SN1 मेकॅनिझम असेल तर दॅट SN1 मेकॅनिझम इज मोर फेवर्ड बाय पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. हा वॉटर कसा आहे, पोलर प्रोटिक. पण आता जर सपोज ह्या पोलर प्रोटिक, इफ दिस पोलर प्रोटिक सॉल्व्हंट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ न्यूक्लिओफाईल, जर ह्या पोलर प्रोटिक सॉल्व्हंटनी जर ह्या न्यूक्लिओफाईल सोबत जर हायड्रोजन बॉन्ड तयार केला तर that nucleophile will get enveloped and it becomes difficult for nucleophile to attack that carbon site. ह्या न्यूक्लिओफाईलनी या हायड्रोजननी ह्या न्यूक्लिओफाईलवरती हे करायला पाहिजे का, बॉन्डिंग जर झाली तर मग हा न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनवरती बॉन्ड अटॅक करू शकेल का, तिथे नाही. का बरं, कारण की ह्या न्यूक्लिओफाईल भोवती सगळे काय प्रेझेंट राहतील, हायड्रोजन येऊन जातील. मग तो न्यूक्लिओफाईल फ्री राहील का हे कुठल्या पण कार्बोकॅटायनवरती अटॅक करण्यासाठी, तर नाही. मग अशा केसमध्ये आपण काय म्हणू शकतो की पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय होणार नाही, फेवर होणार नाही. मग ती केस कोणती, तर ती असते इन केस ऑफ SN2. सो जर सपोज SN2 असेल तर SN2 मध्ये काय असतं बघा, मी वाचून दाखवते. सो पोलर प्रोटिक सॉल्व्हंट्स युजली डिक्रीजेस द रेट ऑफ SN2 रिएक्शन. ओके, व्हाय? So in the rate determining step of SN2 mechanism,
सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लियोफाइल इज इन्व्हॉल्ड. ठीक आहे. मग न्यूक्लियोफाइल पण त्या रिएक्शनमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे जर त्याच्यासोबत जर या हायड्रोजननी जर बॉन्डिंग तयार केली तर मग तो न्यूक्लियोफाइल त्या कार्बनवरती अटॅक करू शकणार नाही. ऍक्च्युली इथे हे दाखवणं चुकीचं राहील. मी SN2चीच केस दाखवते. हे तर समजलं असेल की जर मेकॅनिझम SN1 असेल तर कार्बोकॅटायन फॉर्म, कार्बोकॅटायन असेल तर मग कुठलं पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हेंट. आता जर SN2 असेल SN2 मध्ये अनायनचं सॉल्व्हेशन करण्याची गरज राहते का आपल्याला? नाही, कारण की तो ऑलरेडी तिथे पार्शली अटॅच आणि पार्शली डिटॅच झालेला असतो. न्यूक्लियोफाइल आणि इथे असेल तो लिव्हिंग ग्रुप कुठला पण. आता हा जो न्यूक्लियोफाइल आहे ह्या न्यूक्लियोफाइल सोबत कुठल्याच प्रकारचं हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं पाहिजे नाही. जर हे हायड्रोजन बॉन्डिंग जर न्यूक्लियोफाइल सोबत झालेलं असेल तर हा न्यूक्लियोफाइल इफेक्टिव्हली ह्या कार्बनवरती अटॅक करू शकणार नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की SN2 मेकॅनिझम मध्ये कुठले सॉल्व्हंट फेवरेबल राहतात तर ते असतात नॉन पोलर सॉल्व्हंट्स, की जे हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये तयार होऊ शकत नाही असे हे नॉन पोलर सॉल्व्हंट्स. सो हे झाले 3 फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 अँड SN2 मेकॅनिझम. पहिला आहे सबस्ट्रेट, त्यानंतर आपण बघितलं न्यूक्लियोफिलिसिटी आणि थर्ड आहे सॉल्व्हंट पोलॅरिटी. ओके.